चला, गुड इव्हिनिंग. आपण आता पुन्हा तिसऱ्या प्रॅक्टिकलचं पुन्हा आपण एकदा काय करूया, थोडक्यात बघूया. आणि मी जे प्रॅक्टिकल तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे मगाच्या लेक्चरला, ते प्रॅक्टिकल ऍज इट इज आहे तसं तुम्ही काय करायचं, लिहून काढायचं. कसं लिहायचं, तर असं लिहायचं. बघा, हे बघा, मी तुम्हाला काय केलं, आपण जनरली लिहिताना काय करत असतो, जनरली लिहिताना आपण टायटल ऑफ द प्रॅक्टिकल बघून घ्या, लिहू नका. मी तुम्हाला याचं पीडीएफ पाठवून देतो. आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये जे शिकलो तेच आता तुम्हाला लिहायचं आहे, पण याची मी पीडीएफ तयार करून तुम्हाला मी पाठवून देतो. लक्षात आलं? आणि ते आहे तशी ऍज इट इज, फक्त तुम्हाला समजणं, तुम्हाला जीएसटी कसा कॅल्क्युलेट केला जातो, त्याचबरोबर जीएसटीचं इनपुट टॅक्स क्रेडिट कसा घेतला जातो त्याचं कॅल्क्युलेशन समजणं माझ्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. ते एक समजणं गरजेचं आहे. या दोन संकल्पनांसाठी आपण हे प्रॅक्टिकल नंबर 3 घेतलेले आहे. आता त्याचं टायटल ऑफ द प्रॅक्टिकल काय आहे, अन अंडरस्टँडिंग ऑफ जीएसटी कॅल्क्युलेशन अँड इट्स इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस. डेट ऑफ द प्रॅक्टिकल, नेम ऑफ द गाईड, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी. आता मेथड ऑफ डेटा कलेक्शन, गेस्ट लेक्चर ए, डी आणि ई, डिव्हिजन ए, डी आणि ई च्या मुलांनी लिहा गेस्ट लेक्चर ऑफ डॉक्टर आर डी सुरम असं लिहा. आणि सी डिव्हिजनच्या मुलांनी लिहा गेस्ट लेक्चर ऑफ डॉक्टर किशोर जी नवले. म्हणजे ज्या विषयाला मी शिकवत नाही, ज्या लोकांना मी शिकवत नाही, मी ए, डी आणि ई ला शिकवतो. मी शिकवत असलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, डॉक्टर आर डी सुरम यांचं नाव आता तिथे आहेच ऑलरेडी, फक्त सी डिव्हिजनच्या मुलांनी गेस्ट लेक्चर ऑफ डॉक्टर किशोर नवले टाका तिथं फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा कोणता येतो, प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. आणि आता डायरेक्टली हे जे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन मी मागाशी तुम्हाला जे शिकवलं, टाइप्स ऑफ जीएसटी कोणते आहेत, मग जीएसटीचं कॅल्क्युलेशनची उदाहरणं, आपण 2 उदाहरणं पाहिली की नाही, उदाहरणं अरे पाहिली की नाही? हो सर. नंतर इनपुट टॅक्स क्रेडिट प्रोसेस कशी असते ते तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्याच्यात ते किचन नाईफचं एक्झाम्पल आपण घेतलं, त्याचा जीएसटी कॅल्क्युलेट केला. ओके. आता ह्या क्रायटेरिया नीड्स टू बी फुलफिल्ड विथ टेकिंग द बेनिफिट ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट. या क्रायटेरिया आपण थोडक्यात एक्सप्लेन मी तुम्हाला करतो, त्याचं काय एवढं विशेष महत्व नाही. त्याच्यानंतर हा मुद्दा तुम्हाला मी महत्वाचा जास्त स्ट्रेस करून शिकवला होता. कोणता? हा जो मुद्दा आहे, एकच मिनिट, हा मुद्दा, प्रोटोकॉल टू अवेल अँड युटिलाइज द क्रेडिट ऑफ टॅक्स इनपुट टॅक्स क्रेडिट. हे प्रोटोकॉल मी तुम्हाला शिकवलं होतं बघा. सीजीएसटी टू सीजीएसटी म्हणजे इनपुट सीजीएसटीचं जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल किंवा सेट ऑफ घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, आउटपुट सीजीएसटी पहिल्यांदा, आणि जर काही पुन्हा इनपुट सीजीएसटी शिल्लक राहिला तर आयजीएसटी. तर त्या संदर्भात मी काय केलं, तुम्हाला हे पुढे एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. ते कशा प्रकारचं आपण हे 5 लाख आयटीसी इनपुट टॅक्स क्रेडिट कशा प्रकारचं सेट ऑफ घेतलं आपण याची चर्चा केली. त्याच्यानंतर एचजीएसटीच्या रिलेटेड सुद्धा कशा प्रकारची प्रोव्हिजन इम्प्लिमेंट केली जाते, याप्रमाणे इथं एचजीएसटी म्हणजे हे सेकंड. आलं लक्षात? एचजीएसटीचा पहिल्यांदा कसा वापर करायचा, पहिल्यांदा कोणत्या आउटपुटचा, एचजीएसटी आउटपुटलाच वापर करायचा. त्याच्यानंतर जर काही इनपुट शिल्लक राहिलं तर काय करायचं, आयजीएसटीचा वापर करायचा, आउटपुट आयजीएसटीचा वापर करायचा. ते उदाहरण आपण घेतलं. त्याच्यानंतर एक्झाम्पल सी पण बघितलं आपण, बरोबर की नाही? अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्ही ऍज इट इज लिहायचं आणि हे प्रॅक्टिकल पूर्ण करायचं. लक्षात आलं का? माझी अपेक्षा तुमच्याकडनं एकच आहे, या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला जीएसटी कॅल्क्युलेशनची ही जी 2 उदाहरणं दिलेली आहेत, तुम्हाला आता सपोज फॉर एक्झाम्पल हे पहिलं उदाहरण घेतलं तर याच्यामध्ये, या उदाहरणामध्ये आपण इंट्रास्टेट आहे का इंटरस्टेट आहे हे समजणं गरजेचं आहे. ही माझी पहिली अपेक्षा आहे तुमच्याकडनं. म्हणजे दिलेलं ट्रान्झॅक्शन, दिलेलं उदाहरण हे इंटरस्टेट मध्ये ट्रान्झॅक्शन मध्ये पडतं की इंट्रास्टेट मध्ये पडतं, ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. एकदा काय इंटरस्टेट लक्षात आलं की इंटरस्टेट म्हटलं की लगेच काय आयजीएसटी, आणि इंट्रास्टेट म्हटलं की मग काय असतं, सीजीएसटी आणि एचजीएसटी असतं. लक्षात आलं का? ह्या 2 गोष्टी तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. आणि मग ते कळलं की त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्सचं कॅल्क्युलेशन करता येणं गरजेचं आहे. एवढं माझी अपेक्षा आहे. आलं लक्षात तुमच्या? हो सर. आता क्रायटेरिया नीड्स टू बी फुलफिल्ड विथ टेकिंग द बेनिफिट ऑफ इनपुट. जर इनपुट टॅक्स क्रेडिटचा म्हणजे परचेस केलेला करताना जो जीएसटी आपण भरलेला आहे तो त्याचं सेट ऑफ घेताना आपण खाली सेट ऑफ घेतलाय, आपण खाली काय केलंय, सेट ऑफ घेतलाय. पण तो सेट ऑफ घेताना कोणत्या कोणत्या कंडिशन्स किंवा कोणत्या कोणत्या क्रायटेरिया पाळल्या पाहिजे. तर पहिली क्रायटेरिया आहे ही इज इन पोझिशन ऑफ टॅक्स इनवॉइस.
एक लक्षात ठेवा, आता जीएसटी इम्प्लिमेंट झाल्यानंतर कंपल्सरी तुम्हाला टॅक्स इनव्हॉइसचाच वापर करायचा आहे. बिल हे तुम्हाला प्रॉपर बिलच घ्यायचं आहे की ज्याच्यावर तुमचा जीएसटीआयएन नंबर असेल, तुमचा पॅन नंबर असेल, तुमचा पॅन त्या कंपनीचा किंवा त्या विक्रेत्याचा सगळ्या तर आवाज प्रकारचा ब्रेक होतोय मध्ये मध्ये. आवाज ब्रेक होतोय का? बर, एक मिनिट बरं का. आता बघा बरं, येतोय का? हो येतोय. चला, मग ते प्रॉपर बिल असलं पाहिजे. आपण नाही म्हणतो एखाद्या दुकानदाराकडे गेलो का सर लय हा नाही होत. येतोय आवाज. आवाज काय होतोय? मोठा होतोय का? आवाज मोठा होतोय? नाही सर, बरोबर येतोय. वॉइस सर. आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. बर, ते आवाज इंटरनेट येणं बंद होतोय मधून. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असू शकेल. आता बघा बरं, येतोय का? येतोय सर, येतोय. ब्रेक होतोय का? ब्रेक येतोय सर आवाज. ओके ओके, चला. सर आता येतोय. बर बर, हरकत नाही, हरकत नाही. आता हा, बोला ना. सर तुमचा आवाज येतोय बरोबर. हा येतोय ना व्यवस्थित येतो. ओके, चला आपण आता चर्चा करूया. तर क्रायटेरिया काय काय आहे? तुम्हाला जर परचेसवर जे परचेस म्हणजे खरेदी करताना ते तुम्ही जीएसटी भरलेला आहे, इनपुट टॅक्स भरलेला आहे, त्याचा तुम्हाला सेटअप घ्यायचा असेल, क्लेम करायचा असेल, बेनिफिट घ्यायचा असेल, तर पहिली कंडिशन असे की तुम्ही प्रॉपर तुमच्याकडे काय असलं पाहिजे? टॅक्स इनव्हॉइस असलं पाहिजे. काय असलं पाहिजे? टॅक्स इनव्हॉइस असलं पाहिजे, म्हणजे प्रॉपर टॅक्स इनव्हॉइस. जर ते नसेल तर मग काय होईल? तुम्हाला ते इनपुट टॅक्स क्रेडिट जे मगाशी आपण प्रॉब्लेम सोडवले ना, त्याचं तुम्हाला बेनिफिट घेता येणार नाही. लक्षात, म्हणजे ही पहिली कंडिशन. नंतर ही हॅज रिसिव्ड, म्हणजे जो टॅक्स कलेक्ट करतो किंवा टॅक्स भरतो, जीएसटी भरतो, ही हॅज रिसिव्ड द गुड्स ऑर सर्व्हिसेस. त्याला काय मिळालं पाहिजे? एक तर माल मिळाला पाहिजे किंवा सेवा मिळाली पाहिजे. टॅक्स इज कॅल्क्युलेटेड, टॅक्स इज ऍक्च्युअली पेड बाय द सप्लायर. सप्लायर म्हणजे खरेदी करणाऱ्या व्यक्तीनं किंवा ज्याच्याकडनं आपण खरेदी केली त्याने ऍक्च्युअली तो काय केला पाहिजे? टॅक्स पेड केला पाहिजे. ही हॅज फर्निश द रिटर्न. रिटर्न म्हणजे काय? जीएसटीच्या अंतर्गत व्यावसायिकाला किंवा विक्रेत्याला किंवा सप्लायरला प्रॉपर रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे? वेळोवेळी दिलेल्या नियमाप्रमाणे रिटर्न, की ज्याच्यामध्ये किती कॅल्क्युलेशन झालं, इनपुट टॅक्सचं कॅल्क्युलेशन करणं, आउटपुट टॅक्स जीएसटीचं कॅल्क्युलेशन करणं, अशा प्रकारचं प्रॉपर तो रिटर्नचा एक फॉर्म आहे, तो वेळोवेळी त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांच्या नियमानुसार ते रिटर्न भरलं पाहिजे. नंतर इफ द इनपुट्स आर रिसिव्ड इन लॉट्स, इनपुट्स काय होतं? आपण खरेदी काय करतो? लॉट्स मध्ये खरेदी जर करत असाल तर ही विल बी इलिजिबल टू अवेल द क्रेडिट ओनली व्हेन द लास्ट लॉट ऑफ द इनपुट इज रिसिव्ड. म्हणजे लॉट म्हणजे तुम्हाला सपोज तुम्ही माल खरेदी केलाय, 100 क्वांटिटी खरेदी केलाय, बिल आलं, पण 100 क्वांटिटी बिल आलं, मग त्याच्यातले 10 क्वांटिटी आता आल्या, 10 क्वांटिटी पुढच्या महिन्यात आल्या, 10 क्वांटिटी त्याच्या पुढच्या महिन्यात आल्या. तर अशा केसमध्ये तुम्हाला जीएसटीचा ह्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा कधी बेनिफिट घेता येईल? जेव्हा लास्ट लॉट तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला क्लेम करता येईल. त्याच्या अगोदर तुम्हाला तो क्लेम करता येणार नाही. या सिंपल कंडिशन्स आहेत, तर त्या फुलफिल करणं गरजेचं आहे. नंतर पुढे काय सांगितले? ही शुड पे द सप्लायर द व्हॅल्यू ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिस अलॉंग विथ टॅक्स. म्हणजे जो खरेदी करणार आहे त्यांनी काय केलं पाहिजे? मालाची किंमत, व्हॅल्यू ऑफ द गुड्स ऑर सर्व्हिस, सेवेची किंमत, त्याच्याबरोबरच त्यांनी जीएसटी सुद्धा पेड केलेला पाहिजे. तो कधी पेड केला पाहिजे? विदिन 180 डेजचा त्याच्यामध्ये फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ इनव्हॉइस. इनव्हॉइस ज्या दिवशी मिळेल तर त्याच्या 180 दिवसापर्यंत तो करू शकतो. हे फक्त लक्षात ठेवा. प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन जेव्हा तुम्ही कामाला जाल ना, तुम्हाला ते ऑटोमॅटिक ते लक्षात येईल. नंतर इट इज पॉसिबल टू हॅव अनक्लेम्ड इनपुट क्रेडिट. म्हणजे एखाद्या वेळेस इनपुट क्रेडिट शिल्लक राहिलं. आता मी तुम्हाला मगाशी बघा, एका केसमध्ये काय होतं? इनपुट क्रेडिट 5 लाख होतं आणि आपल्याला सेटअप करून 3 आणि 1 लाख असे सेटअप केले तरी 1 लाख अजून इनपुट क्रेडिट शिल्लक होतं. तर अशा वेळी मी तर काय म्हणलंय? सीएफ म्हणलंय, कॅरीड फॉरवर्ड. म्हणजे त्याचा वापर पुढच्या टर्मसाठी किंवा पुढच्या कालावधीसाठी सुद्धा वापर करता येतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर इनपुट टॅक्स क्रेडिट कॅनॉट बी टेकन ऑन परचेस इनव्हॉइस विच आर मोर दॅन 1 year ओल्ड. म्हणजे जर तुम्हाला इनपुट क्रेडिट टॅक्स म्हणजे परचेसला जो जीएसटी भरलाय त्याचा तुम्हाला सेटअप घ्यायचा असेल, टॅक्स क्रेडिट घ्यायचं असेल, तर तो त्याला मॅक्सिमम किती कालावधीसाठी तुम्ही ते घेऊ शकता? 1 year. कॅनॉट बी इनपुट टॅक्स क्रेडिट कॅनॉट बी टेकन ऑन परचेस इनव्हॉइस विच आर मोर दॅन 1 year.
म्हणजे एका वर्षामध्ये जे काही खरेदी विक्री होईल त्याच्यावरच तुम्हाला सेट ऑफ करता येईल, अन्यथा एका वर्षानंतर करता येणार नाही. द पिरियड इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ द टॅक्स इनव्हॉइस असं म्हटलेलं आहे. नंतर सिन्स जीएसटी चार्ज ऑन बोथ द गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे जीएसटी कशावर लागू होतो? मालावर, गुड्स आणि सेवांवर. इनपुट क्रेडिट कॅन बी अवेल्ड ऑन बोथ गुड्स अँड सर्व्हिसेस, म्हणजे तुम्ही मालावर सुद्धा टॅक्स क्रेडिट घेऊ शकता, इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकता, किंवा सेवांवर जर काही इनपुट टॅक्स भरला असेल तर ते सुद्धा त्याचं क्रेडिट तुम्ही घेऊ शकता. नंतर इनपुट टॅक्स क्रेडिट इज अलाउड ऑन कॅपिटल गुड्स ऑल्सो. कॅपिटल गुड्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ज्यांची ड्युरेबिलिटी ही एकापेक्षा जास्त वर्ष आहे, ज्या असेटमुळं आपल्याला मोठ्या म्हणजे भविष्यात सुद्धा एका वर्षापेक्षा जास्त त्याचा वापर करून त्याच्यापासून उत्पादन किंवा त्याच्यापासून काहीतरी आपल्याला मिळणार आहे ड्युरेबिलिटी, तर त्या अशा मालाला काय म्हणतात? कॅपिटल गुड्स असं म्हणतात. नंतर इनपुट टॅक्स इज नॉट अलाउड फॉर गुड्स अँड सर्व्हिसेस फॉर पर्सनल यूज. प्लीज लक्षात ठेवा. म्हणजे ही कंडिशन तुम्हाला कळाली का? सपोज मी माल खरेदी केला, मी व्यापारी आहे पण मी माल खरेदी केला, मी काय केलं? खरेदी करताना काय केलं? इनपुट टॅक्स पे केला, बरोबर की नाही? परंतु त्याच्यातला 50% माल मी काय केला? माझ्या पर्सनल यूज साठी वापरला, घरासाठी वापरला, पर्सनल कंझम्पशन केलं. तर अशा वेळी जे मी पर्सनल कंझम्पशन केलं त्याचं क्रेडिट सर आवाज लहान आहे. काय म्हटली? अरे आवाज येतोय का माझा? हो येतोय सर. हो सर येतो. सर येतोय आवाज, बरोबर येतोय. बरं ठीक आहे. ते रेंजचा त्यांच्याकडे प्रॉब्लेम असेल कोणाकडे, ठीक आहे, काय हरकत नाही. हे लक्षात घ्या, पर्सनल यूज जर मी वापरला, मी म्हणलं चला मला त्याच्यावर पण टॅक्स क्रेडिट घ्यायचं, चालणार नाही. तुम्ही तो माल विकणं गरजेचं आहे, विकल्यानंतर तुम्ही जीएसटी कलेक्ट करणं गरजेचं आहे, म्हणजे आउटपुट जीएसटी गोळा करणं गरजेचं आहे, आणि मग तुम्हाला टॅक्स क्रेडिट घेता येतं, इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येतं. नो इनपुट टॅक्स क्रेडिट शॅल बी अलाउड आफ्टर जीएसटी रिटर्न हॅज बीन फाईल्ड. एकदा तुम्ही रिटर्न फाईल केलं त्याच्यानंतर तुम्हाला. सर आवाज बारीक येतोय. आवाज बारीक कसा येतो बाई? बारीक तर माझा आवाज तर लय मोठा आहे. सर बरोबर येतोय. बरोबर येतोय. येतोय सर बरोबर. बरोबर आहे सर, बरोबर आहे. तिचा मोबाईलचा आवाज कमी करून ठेवला असेल. बरं ठीक आहे, चला काय हरकत नाही. बरं, नो इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे रिटर्न भरल्यानंतर जर तुम्हाला टॅक्स क्रेडिट घ्यायचं तुम्ही म्हटलं तर घेता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे. आणि नंतर ही जी प्रोव्हिजन आहे सेट ऑफची प्रोव्हिजन, मी तुम्हाला ही शिकवले बघा, या दोन्ही तिन्ही प्रोव्हिजन शिकवल्या तुम्हाला. आणि त्याचं काय केलं लगेच खाली बघा, इथे बघा, त्या प्रोव्हिजनचा अर्थ मी सांगितला. बघा ही प्रोव्हिजन आहे ना, हिचा अर्थ मी या पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितला बरं का. आणि त्याचं लगेच इथं म्हटलं ब्रॅकेटमध्ये रेफर एक्झाम्पल ए गिवन बिलो, म्हणजे हे एक्झाम्पल ए आहे. मग बघा पहिलं एक्झाम्पल कशाचं आहे? सीजीएसटीचं आहे. बघा हे कसलं आहे? सीजीएसटीचं एक्झाम्पल आहे. मग त्याचं लगेच सीजीएसटीचं उदाहरण मी तुम्हाला एक्झाम्पल ए मध्ये घेतलेलं आहे. दुसरं कशाचं आहे? एचजीएसटीचं उदाहरण आहे. मग ते एचजीएसटी बघा इथं दुसऱ्या ठिकाणी इथं एचजीएसटी बघा, इथे एचजीएसटी त्याचं लगेच उदाहरण रेफर इथं म्हटलंय मी बघा, इथं म्हटलं बघा रेफर एक्झाम्पल बी गिवन बिलो. बघा इथं दिसतंय का तुम्हाला? इथं बी, मग लगेच बीचं एक्झाम्पल बी बघायचं. मग मी बरोबर केलंय का? कशा प्रकारचं केलंय? त्याचप्रमाणे पहिल्यांदा काय कोणतं आउटपुट जीएसटी वापरायचा, कोणता आउटपुट जीएसटी वापरायचा, त्याप्रमाणे मी केलं. आणि पुन्हा आहे थर्ड जे आहे बघा, हे थर्ड, हे जे थर्ड आहे त्याचं एक्सप्लेनेशन मी इथं लिहिलेलं आहे. आणि त्याचं एक्झाम्पल काय केलं मी सी मध्ये, एक्झाम्पल सी मध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारचं इनपुट टॅक्स क्रेडिटचा आपल्याला प्रॅक्टिकल आहे. तर तुम्ही काय करायचं, मी आता तुम्हाला 5 मिनिटांमध्ये काय करतो त्याचं पीडीएफ बनवतो आणि तुम्हाला पाठवून देतो. बोल काय म्हणते? सर लिहायचं कशावर? आता सध्या तुम्ही काही लिहू नका. 11 तारखेला सगळ्या प्रकारचे निर्णय होतील. आणि ते निर्णय झाले की मी तोपर्यंत उद्या मी तुमचं चौथं प्रॅक्टिकल पण घेऊन टाकतो. उद्या आपलं चौथं प्रॅक्टिकल होऊन जाईल. सर ऐका ना, पहिलं आणि दुसरं प्रॅक्टिकल पण पाठवताल का पीडीएफ त्याची? पहिल्या आणि दुसऱ्या प्रॅक्टिकलची पीडीएफ पाठवली तुम्ही? सर मी नव्हते त्यावेळेस